नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या राज्याभिषेकच्या भाग 2 मध्ये. आज तारीख 6 जून. आपलं राजा छत्रपती होणार म्हटल्यावर पहाटे 4 वाजल्यापासून नगारखान्यावर नुसता धिंगाणाच चालू होता. जाऊन बघू म्हटलं तर पब्लिकनं सगळं जाम करून टाकलं होतं. त्यात या ढोल पथकवाल्यांनी सगळ्यांना येड लावून टाकलं होतं. मग काय नुसता राडाच चालू होता. इथून कसा तरी बाहेर आलो आणि आपल्याला दोस्त भेटला. तो म्हणजे शेवट रे. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर कळालं खरंच एक नंबर पोरगं आहे बरं का. नंतर होळीच्या माळावर सुद्धा तुफान गर्दी झाली होती. बघावं तिकडं नुसते शिवभक्तच दिसत होते. तेवढ्यात या दादांना बघून असं वाटलं खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजच रायगडावर आले की काय. खरंच किती नशीबवान असतात ना ती लोक ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळते. याचाच विचार करत गेलो बाजारपेठेमध्ये आणि निवांत बसून राज्याभिषेकाचा सोहळा बघितला. बाजूलाच आपला गड आपली जबाबदारी म्हणत रायगडाच्या काही सेवा करणारे काही मावळे दिसले. नंतर चालू झाला पालखी सोहळा. सगळ्यात पुढे होते छत्रपती संभाजी महाराज आणि युवराज शहाजी महाराज. त्यांच्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, त्यामागे हत्यारबंद मर्द मावळे आणि त्यांच्यानंतर राजमाता जिजाबाई मासाहेबांची पालखी. असला खतरनाक नजारा होता ना भावांनो, काय सांगू तुम्हाला. असं बोलतात ना, आयुष्यात एकदा तरी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा बघितला पाहिजे. सोनं होतं आयुष्याचं. त्याचा अर्थ आज कळाला. मग नंतर निवांत पोटभर जेवण केलं आणि गड उतरायला सुरुवात केली आणि पायथ्याशी आलो. याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.